नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कॅबिनेट डिसिजन अपडेट, फ्री रेशन योजनेत 3 मोठे बदल, 80 कोटी रेशन धारकांवर थेट परिणाम होणार, केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कॅबिनेट डिसिजन अपडेट, फ्री रेशन योजनेत 3 मोठे बदल, 80 कोटी रेशन धारकांवर थेट परिणाम होणार, केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाचा थेट परिणाम 80 कोटी शिधा वाटप लाभार्थ्यांवरती होणार आहे। सरकारने शिधा वाटप प्रणाली संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। अर्थक पीडीएस योजना सुरू करण्यात आली आहे आणि या संपूर्ण योजनेवर अंदाजे 25,530 कोटी रुपये खर्च केले जातील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की देशातील 80 कोटी लोकांना रेशन पुरवण्याचा कार्यक्रम हे सुरू आहे। या महत्त्वपूर्ण सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेत 3 बदल करण्यात आले आहेत। यामध्ये राज्य सरकारांना पाठिंबा देणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आता पीडीएस लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी एआयचा वापर करणे याचा या ठिकाणी समावेश आहे। भारतीय अन्न महामंडळाच्या म्हणजे FCI या मोठ्या गोदामामधून प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत किंवा तालुक्यांपर्यंत आणि अखेरीस शिधा वाटप दुकानांपर्यंत धान्य पोहोचवताना राज्य सरकारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता। आता केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत देईल। दुसरा बदल म्हणजे रेशन दुकान मालकांचे कमिशन वाढवले जाईल। केंद्रीय मंत्री म्हणाले, रेशन डीलर्सचे कमिशन बऱ्याच काळापासून वाढवण्यात आले नव्हते। डीलर कमिशन वाढवण्याची सातत्याने मागणी होत होती आणि आज सरकारने ही मागणी मान्य करून त्यांचे कमिशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। तिसरा आणि अंतिम बदल म्हणजे संपूर्ण शिधा वाटप प्रणाली अधिक आधुनिक आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे। केंद्रीय मंत्री म्हणाले, सरकार या भव्य अर्थसंकल्पातून शिधा वाटप वितरणाचा खर्च भागवेल, दुकानदाराची कमाई वाढवेल आणि संपूर्ण प्रणालीचे डिजिटलीकरण व आधुनिकीकरण करेल। सध्याच्या उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीवर सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली आणि पंतप्रधानाचा संदेश देशाला पोहोचवण्यासाठी अनेक ट्विट्स करण्यात आले। त्या संदेशाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक मंत्रालय आणि विभाग आपापल्या अधिकार क्षेत्रात कोणती विशिष्ट पावले उचलू शकतात यावर देखील चर्चा करण्यात आली। ते म्हणाले, उष्णतेच्या लाटेदरम्यान भारतीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच्या उपाययोजना चर्चा करण्यात आली आहे, ज्यामध्ये आरोग्य मंत्रालय, जलसंपदा क्षेत्र आणि इतर संबंधित क्षेत्रांमार्फत राबवता येणाऱ्या सुविधा व उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। पंतप्रधानांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की अशा मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना आपण संपूर्ण राष्ट्रांच्या भावनेने त्यांचा सामना केला पाहिजे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी फ्री रेशन योजनेत 3 मोठे बदल, 80 कोटी रेशन धारकांवरती थेट परिणाम होणार, केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वपूर्ण असा निर्णय संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।